नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज सामान्य विज्ञानाचं लेक्चर नंबर 15 बघायचं आहे। आपण सामान्य विज्ञान सामान्य भाषेत हे जे आपलं ई बुक आहे जे तुम्हाला आपल्या STI-RCP या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे त्याच्यावरील संपूर्ण टॉपिक्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। याच्यामध्ये जवळपास आपले 200 लेक्चर्स आणि याच्यावर 200 टेस्ट आपण घेणार आहोत। असे 400 लेक्चर्स आपले या ठिकाणी असणार आहेत आणि हे लेक्चर्स आपले जे पोस्टमन भरती आहे, MTS भरती आहे, MPSC राज्य सेवा कोर्सचे विद्यार्थी आहे, कंबाईन ग्रुप बी आणि सी चे विद्यार्थी आहे, पोलीस भरती सरळ सेवा या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी त्यांच्या सिलेबसमध्ये अंतर्भूत अत्यंत महत्त्वाचा विषय सामान्य विज्ञान त्यावर आपण हे सगळे लेक्चर्स घेतो आहोत। याच्या PDFs या जे PDFs आहेत हँड रिटन नोट्स मी काढलेल्या या सगळ्या आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येत आहे। तुमच्या कोर्समध्ये या अपलोड करण्यात येतील। चला तर आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। याच्या आधीचे सगळे लेक्चर 1 ते लेक्चर 13 हे आपलं STI-RCP ॲप्लिकेशन आहे। यावर तुमच्या कोर्समध्ये हे सगळे लेक्चर्स उपलब्ध आहेत आणि त्या PDF सुद्धा उपलब्ध आहे। काही फ्री मटेरियलमध्ये सुद्धा तुम्हाला 2-4 लेक्चर्स आणि PDF भेटतील। मात्र संपूर्ण लेक्चर्स आणि संपूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला MPSC पोलीस भरती सरळ सेवा किंवा पोस्टमन MTS भरती तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर जॉईन केला असेल तर तुम्हाला सर्व लेक्चर्स सगळ्या PDF भेटणार आहेत। आजचं लेक्चर आपलं फार महत्त्वाचं आहे। फार म्हणजे याच्यामध्ये जे गती हा टॉपिक आहे मित्रांनो, गती संदर्भात गतीचे प्रकार असेल, गती संदर्भातले विविध कन्सेप्ट, मग त्यामध्ये दोलनकाल असेल, आंदोलनं असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आयाम असेल, त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला या लेक्चरमध्ये क्लिअर करायच्या आहे। आणि या लेक्चरवर आधारित तुमची एक टेस्ट सुद्धा टेस्ट नंबरचा जी 15 असणार आहे ती आपली या लेक्चरवर आधारित असणार आहे। त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित बघा। मला आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे आहे टेस्टमध्ये। सुरुवात करतो आहे। बघा आपल्याला या ठिकाणी पहिला मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे गतीचे प्रकार। बघा स्थानांतरणीय गती, रेषीय गती असे 2 प्रकार सुरुवातीला आहे। नावातच आहे। मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे खूप पापड पसार आपल्याला घ्यायचा नाही। फास्टमध्ये रॅपिडमध्ये या ठिकाणी हे लेक्चर्स आपल्याला कव्हर करायचे आहे कारण की आपण खूप साऱ्या नोट्स मी या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहे। स्थानांतरणीय गतीमध्ये काय आहे, प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होते आहे। ही गती एकरेषीय किंवा वक्राकार सुद्धा असू शकते। ती अशी स्थानांतरण, समजा या ठिकाणी हा एक कण आहे, हा कण A आहे आणि इथे हा कण B आहे, बरोबर। या ठिकाणी A कणापासून B कणापर्यंत असं सरळ रेषेमध्ये सुद्धा बघा इथे म्हटलं नाही एकरेषीय, एका रेषेत विस्थापन होऊ शकतं, या ठिकाणून इथे गेलेलं आहे, किंवा असं सुद्धा या ठिकाणी विस्थापन होऊ शकतं वक्राकार रेषेत सुद्धा, म्हणजे समान अंतरातून विस्थापन समान अंतरातून होऊ शकतं। समजा रस्त्यावरून चालणारा माणूस आहे, हा A पासून B अंतरापर्यंत माणूस गेला आहे, ही काय झालं, स्थानांतरण झालं, जागा बदलविणे। मित्रांनो सोपा मुद्दा, त्याला म्हणायचं स्थानांतरणीय गती। आता दुसरा मुद्दा काय, रेषीय गती। रेषीय गती काय, आता स्थानांतरणीय गतीमध्ये ही सरळ गती सुद्धा येणार, तुमची ही जी हा रस्ता दिसतो A to B, आणि ही वाकड्या स्वरूपाची गती सुद्धा येणार स्थानांतरणीयमध्ये। मात्र रेषीय गती म्हटले तर इथे फक्त तुम्हाला या ठिकाणी हा जो फक्त इथे लाल कलरमध्ये जी दिसते हा रस्ता, ही रेषीय गती येणार। ही जी तिरप्या स्वरूपाची आहे ही रेषीय गतीमध्ये येणार का, नाही येणार, हे लक्षात घ्या। म्हणजे जर वस्तूची स्थानांतरणीय गती ही एका सरळ रेषेमध्ये असेल, ज्या ठिकाणी तुम्ही हे बघता इथे A to B सरळ रेषेमध्ये, तर त्याला काय म्हणायचं आहे, रेषीय गती। मित्रांनो दोनही मुद्दे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाले असणार आहे। ओके, पुढे जातोय आपण। पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला, पुढची घूर्णन गती आणि दोलन गती आपल्याला क्लिअर करायची आहे। नीट लक्ष द्या तुम्ही। काही विद्यार्थी मित्र आपल्या ॲप्लिकेशनला जे कोर्सला आहेत MPSCचे, पोलीस भरतीचे, सरळ सेवा, पोस्टमन भरतीचे, ते खूप चांगल्या नोट्स काढतायत, मला व्हॉट्सअपला पाठवतायत। मला अशा मित्रांचा अभिमान आहे आणि तुम्ही 100% या ठिकाणी कोणती तरी पोस्ट मिळवणार यात कोणतीही खात्री नाही आहे। प्रामाणिकपणे अभ्यास करणारे मित्र मला पाहिजे आहेत, मग ते 10, 20, 30 जरी असले तरी चालतील, कारण की आपल्याकडे ॲडमिशन्स फार जास्त झाले आहेत। 2000-2500 ॲडमिशन्स आपल्याकडे आता पूर्ण झालेले आहेत, ते पुढे होत राहणार आहेत। मात्र मला प्रामाणिक विद्यार्थी जे कंटिन्यू, फक्त ॲडमिशन घेण्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही किती अभ्यास करतायत त्याला फार महत्त्व आहे। घूर्णन गती कशाला म्हणायचं, वस्तूमधील वेगवेगळे कण एकाच आसाभोवती जर वर्तुळाकार फिरत असेल, मित्रांनो हा समजा या ठिकाणी आस आहे आणि याच्या भोवती अशा पद्धतीने वर्तुळाकार पद्धतीने जर फिरत असेल वस्तूमधील कण, समजा भोवरा आहे किंवा एखादा पंखा आहे, या ठिकाणी तुम्ही बघतात बाबा हा पंखा आहे, या ठिकाणी हा फिरतोय गर 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 गर, याला म्हणायचं घूर्णन गती। थोडक्यात वर्तुळाकार मार्ग असला पाहिजे तिचा। पुढे जातोय मी, दोलन गती कशाला म्हणायचं। बघा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, हे सगळे मुद्दे तुम्ही परीक्षा कोणती देत असाल, कोणतीही, म्हणजे मला
मी 10 वर्षापासून या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आहे. मला असं आठवत नाही की विज्ञान हा विषय नाही म्हणून कोणत्या परीक्षेला. आणि तुम्हाला एक सांगतो, तो विषय 20 मार्क्सला असेल, म्हणजे राज्यसेवेला MPSCला तो 20 गुणांसाठी आहे, पोलीस भरतीला समजा एक 6 ते 7 गुणांसाठी आहे, पोस्टमन भरतीला सुद्धा त्या ठिकाणी एक 4 ते 6 प्रश्न येऊ शकतात विज्ञानाचे. मग ते 20 गुणांसाठी असलं तरी अभ्यास तितकाच करायचा आहे, 100 गुणांना असला तरी अभ्यास तितकाच करायचा आहे, आणि 2 गुणांसाठी जरी तो विषय असला तरी अभ्यास तितकाच करायचा आहे. हे ज्या विद्यार्थ्याला कळतं ना तो सक्सेस होतो. नाही तर जो म्हटलं सर 4 गुणांसाठी मला काय अभ्यास करायचा, संपलं, त्याचं संपलं. त्याने आपला गाशा गुंडाळायचा आणि घरी जायचं आपलं ढेकळं फोडायला. कारण की तुम्हाला कळालेलंच नाही मित्रांनो. तिथे असं नाही आहे 2 गुणांसाठी मग 2च टॉपिक येणार, तसं नाही आहे. ते टॉपिक 20-25 जे आहेत ते सगळेच येणार आहेत. 2 गुणांसाठी सुद्धा तुम्ही जर राज्यसेवा MPSC थोडीफार केली असेल तर तुम्हाला कळेल, इतिहास सारखा विषय आहे किंवा भूगोल हा विषय आहे, इथे तुम्हाला पोलीस भरतीसाठी 2 गुणांसाठी तेवढीच तयारी करावी लागते. जेवढी तिकडे PSI STI 16 समजा त्या ठिकाणी 15 गुणांसाठी करावी लागते ना, तेवढीच 2 गुणांसाठी. ते लक्षात घ्या तुम्ही. परीक्षा कोणती द्या, विज्ञान हा विषय कंपल्सरी आहे, आणि तो आपण इतका बेस्ट करून घेतोय, इतक्या डीपमध्ये तुम्हाला विथ PDF कोणीही इतकं डीप शिकवणार नाहीये. आणि सोप्या पद्धतीने क्रमिक पुस्तकांच्या या सगळ्या नोट्स आहेत, इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतची जे, आणि क्रमिक पुस्तकं हे फक्त आताची सध्याचे नाही आहे, हे मागील 10 वर्षामध्ये जे तुमचे भाग 1 भाग 2 9वी 10वीचे पुस्तकं होते, जुना सिलेबस नवा सिलेबस सगळा या ठिकाणी कव्हर केला आहे. आता हे मी जे शिकवतोय आजचं लेक्चर हे जुन्या सिलेबसमधलं आहे, म्हणजे 2018 पूर्वीचा जो सिलेबस होता त्याच्यातले हे लेक्चर्स आहेत. हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. पुढे जातोय आपण. दोलनगती. एका पदार्थात एकाच प्रकारची हालचाल जर पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने घडत असेल तर त्याला म्हणायचं दोलनगती. म्हणजे बघा इथून इथपर्यंत जात आहे असं 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 असं, म्हणजे ते एकाच ठिकाणी मागे पुढे लंबक आहे. समजा एक लंबक आहे. आता तुम्ही म्हटले असा एक तराजू काटा आहे, आणि तो काटा असा या ठिकाणी एक विशिष्ट गतीने चालतो आहे. ओके. किंवा शिवणयंत्रातील सुईची गती आहे सेम, मागे पुढे दोलन गती आहे. पाण्याचं संत जलद होणारी जी हालचाली आहे त्याला आपण चलन म्हणत असतो. एक नवीन कन्सेप्ट बरेच जणांना माहीत नसणार आहे. चलन कशाला म्हणायचं, ते चलन दुसरं वेगळं असतं, रुपी चलन आहे किंवा काहीतरी डॉलर हे चलन आहे. मात्र ही पाण्याची संत जलद हालचाल याला सुद्धा आपण चलन म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि पुढे विस्थापन जर आपल्याला मिळवायचं असेल, किती विस्थापन झालं तर ते आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार मिळवत असतो. मग पायथागोरसचा सिद्धांत काय आहे हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. काय आहे सूत्र पायथागोरसच्या सिद्धांताचं, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ओके. उत्तर मला अपेक्षित आहे, कारण की आपण गणित सुद्धा शिकलेलो आहोत. पुढे जातोय मी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, पुढचा वेगळा घटक या ठिकाणचा उपघटक, तो म्हणजे मूलभूत राशी कशाला म्हणायचं. ज्या भौतिक राशींचे मापन दुसऱ्या राशींवर अवलंबून नसते. बघा अवलंबून नसते म्हटलेलो आहे मी. भौतिक राशी आहे मात्र मापन हे दुसऱ्या राशींवर अवलंबून नाही आहे, त्या स्वावलंबी आहे, त्यांना म्हणायचं मूलभूत राशी. मग त्याच्यामध्ये लांबी येऊ शकते, वस्तुमान येऊ शकतं, वेळ येऊ शकते. बघा मूलभूत राशी नीट पाठच करून ठेवा. लांबी, वस्तुमान, वेळ. आणि मूळ राशींच्या एककांना मूळ एकक म्हणतात. म्हणजे या ठिकाणी CGS आणि MKS. आता सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद, इथे मीटर, किलोग्रॅम, सेकंद. CGS MKS कशाला म्हटलं जातं याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारला. SI पद्धती म्हणजे काय तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला आणखी येत असेल तर या ठिकाणी सांगा. पुढे जातोय मी. अदिश राशी आणि सदिश राशी. खूप साऱ्या जणांचा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. या प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. एक 10 ते 15 गुणांची या ठिकाणी टेस्ट तुमची असणार आहे, आणि मला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स, कारण की या लेक्चरच्या बाहेर एकही प्रश्न त्या टेस्टमध्ये नसणार आहे. आणि तुम्हाला जर लेक्चर ऐकून ही PDF वाचून जर त्या प्रश्नांची उत्तर येत नसेल तर मला असं वाटतं ही फार केविल आणि दुर्दैवी अशी गोष्ट असणार आहे. चला, अदिश राशी आणि सदिश राशीमधला मला फरक तुम्हाला समजावून सांगायचा आहे, फार महत्त्वाचा आहे. हा लाईफमध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा द्या त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे. अदिश काय, जी भौतिक राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने, परिमाण हा शब्द हे परिणाम चुकून झालंय, परिमाणाच्या सहाय्याने व्यक्त करता येते. केवळ फक्त परिमाण म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, अंकगणिताच्या नियमाने या ठिकाणी मिळत असते, लक्षात घ्या. ओके. मग याच्यामध्ये अदिश राशी कोणत्या असं विचारलं जातं तुम्हाला, सदिश राशी कोणत्या ते विचारलं जातं. आपण त्याचे काही शॉर्टकट सुद्धा तयार केले आहे या ठिकाणी. आकारमान, घनता, वस्तुमान, वेळ, चाल, कार्य. या ठिकाणी आपण आघव, चाविका असं एक शॉर्टकट तयार केलंय. अदिश राशी आघव, चाविका लक्षात ठेवा तुम्ही. आ म्हणजे काय, आकारमान, घ म्हणजे घनता, व म्हणजे वस्तुमान, आघव, चाविका चाल, वेळ आणि कार्य. आघव, चाविका हे शॉर्टकट लक्षात ठेवा मित्रांनो.
आता हे तुम्हाला नवीन वाटेल, अरे हे काय शॉर्टकट, याच्यात काही अर्थ आहे का? मात्र तुम्ही जर 2-4 वेळेस हे पाठांतर करण्याचा प्रयत्न केला तर तुमची एकदा आदिश राशी जर तुम्ही एवढं पाठ करून ठेवलं, आघाऊ चावे का, बस सदिश राशी तुम्हाला करायची गरजच नाहीये. कारण की तुमच्या समोर जे हे 6 आदिश राशीची उदाहरणं असतील तर उरलेले सदिश राशीचे. असं करायला शिका मित्रांनो, अभ्यास हा स्मार्ट पद्धतीने करायला शिका. आता सदिश राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा दोघांची गरज आहे, नीट लक्षात घ्या. मग त्यामध्ये विस्थापन असू शकतो, वेग आहे, त्वरण आहे, बल आहे. ओके, विस्थापन, वेग, त्वरण, बल. मात्र इकडे वेळ आणि वेगातला फरक लक्षात घ्या. इथे चावेगामध्ये वेळ आहे आणि इकडे वेग आहे. विस्थापन, वेग, त्वरण, बल सदिश राशी आहे, ज्या ठिकाणी परिमाण तर पाहिजेच, मात्र दिशाची गरज आहे. आणि सदिश राशी दर्शवण्यासाठी आपण डोक्यावर बाण असलेल्या चिन्हाचा वापर करतो. सदिश राशी बघा, ये हा अशा पद्धतीने दर्शवला जातो. याची मूल्य या ठिकाणी दिले आहे, मॉडी असंही त्याला म्हटलं जातं. कशा पद्धतीचं लेखन आहे तेही तुम्ही लक्षात घेऊ शकतात. तुम्हाला पुढची अवघड उदाहरणं सोडवताना याचा उपयोग होईल. सदिश राशीच्या बेरजेच्या त्रिकोणाचा नियम काय म्हणतोय बघा. आर बरोबर ए अधिक बी, त्याच्या माथ्यावर बाण आहे आणि हा या ठिकाणी बेरजेच्या त्रिकोणाचा नियम तुमच्या समोर आहे. जर 2 सदिश राशी त्रिकोणाच्या 2 एकाच दिशेने जात असलेल्या बाजूंनी निर्देशित केले असतील तर त्याची परिणामी सदिश राशी त्रिकोणाच्या 3ऱ्या बाजूने दाखवितात. बघा या ठिकाणी ए बी, इकडे ही ए आणि बी बाजू आहे, याचं हे परिमाण जे आहे, आर जे आहे तो ए अधिक बी ने दर्शवला जातो. आता न्यूटनचे जे गतिविषयक समीकरण आहे यांना शुद्ध गणितीय समीकरण असं म्हटलं जातं. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात राहू द्या. पुढे जातो मी, दोलन गती किंवा कंपन गती. आता झोका खेळणे तुम्हाला माहिती आहे, असा झोका बांधलेला आहे, हा मागे पुढे जातो, याला आपण दोलन गती म्हणतो. पक्षाचे पंख आहेत ते असे खाली वर त्या ठिकाणी हालचाल होणार आहे. तुमच्या उदाहरणं नीट लक्षात घ्या. उदाहरणं दोलन किंवा कंपन कशाला म्हणतात, मागे पुढे हालचाल होणं गरजेची आहे. पुढे जातोय मी, पुनःस्थापी बल. इंटरेस्टिंग आहे, नवीन आहे, मात्र माहीत असलं पाहिजे. विराम स्थितीकडे आणण्याची जी प्रयुक्त करणारी बल आहे त्याला पुनःस्थापी बल म्हटलं जातं. म्हणजे आता इथे हा झोका होता, हा झोका असा पुढे गेलेला आहे आणि तो पुन्हा या ठिकाणी जागेवर येणार आहे, याला म्हणायचं पुनःस्थापी बल. विराम स्थिती, जी एकदा ते थांबलं, पुनःस्थापित झाली, ती जशी त्याची मूळ स्थिती आहे त्या स्थितीवर एखादी वस्तू आली, ती थांबली, विरामावस्थेत आली की त्याला म्हणायचं गतिशून्य. या ठिकाणी पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही, आवर्त गती. आवर्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती, याच्यामध्ये शब्द आहे बघा आवर्त. ठराविक वेळाने जर एखादी गती पुन्हा होत असेल ती घटना, त्याला म्हणायचं आवर्त गती. पुढची कन्सेप्ट आयाम. आता या इथून पुढे जे आपलं चालणार आहे ते पूर्ण कन्सेप्च्युअल मुद्दे आहेत, जे मुद्दे तुम्हाला माहीतच असले पाहिजे. बघा, समतोल स्थिती आहे या ठिकाणी, समजा ही मध्यभागची समतोल स्थिती आहे आणि त्याच्यात दोलक आहे, त्याची कोणत्याही दिशेला जी कमाल विस्थापन होतं, समजा या ठिकाणी इथपर्यंत जाता येते, इकडे त्या ठिकाणी डावीकडे उजवीकडे या हे जे गोल मी मारलेले आहे इथपर्यंत जात असेल तर तिथपर्यंतची असलेली त्याची जी काही अंतर आहे त्याच्यातलं, त्याला म्हणणार तुम्ही आयाम. ते लक्षात घ्या. आता पुढच्या कन्सेप्ट, लहान पण फार महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, या नीट लक्ष द्या. बघा, दोलनकाल कशाला म्हणायचं, ज्याला टी मध्ये दर्शवतो आपण. टी म्हणजे काय, टाईम. एक पूर्ण दोलन किंवा आवर्त करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो, जो सेकंदामध्ये मोजला जातो. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार आलाय की दोलनकाल हा कशात मोजला जातो, सेकंदामध्ये. याला सरळ आवर्त दोलकाचा दोलनकाल असंही म्हटलं जातं. पुढे वारंवारता कशाला म्हणायचं, एका सेकंदामध्ये सरळ आवर्त दोलन जितकी दोलने किंवा आवर्तने करतो, ज्याला आपण एफ सारखं असं चिन्ह आहे बघा, त्याला वारंवारतेचं चिन्ह म्हणतात. ओके, त्याला सरळ आवर्त दोलकाची वारंवारता असंही म्हटलं जातं. वारंवारतेचं एकक काय तर हर्ट्झ, एच झेड. बघा, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रश्न लपलेला आहे, विचारलेला आहे. हेनरीज हर्ट्झ जो जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याच्या स्मरण प्रित्यर्थ हे नाव दिलं आहे. वारंवारतेचे एकक हर्ट्झ तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. पुढे मग आंदोलन काल कशाला म्हणायचं, एक पूर्ण आंदोलन करण्याला लागणारा कालावधी. आता चंद्राचे गुरुत्व त्वरण याच्यावर प्रश्न आलेला आहे याच्या आधी एमपीएससीला. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचे 1/6 पट आहे, हे नीट लक्षात घ्यायचे. मग विविध परिणाम आहेत ते आपण नंतर बघू. आणि गुरुत्व त्वरण जितके कमी तितका दोलनकाल जास्त असतो, हे लक्षात घ्या. आता 2 सेकंद दोलक कशाला म्हणायचं, जर सरळ दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असेल, हे बघा नीट लक्षात घ्या, 2 सेकंद, त्याला सेकंद दोलक म्हणतात. यांत्रिकी तरंग, ध्वनी तरंगाचं उदाहरण आहे. पुढे मग तरंग किंवा लहर कशाला म्हणायचं, स्थिर पाण्यामध्ये जर दगड टाकला तर ते बिंदूपासून एक वृत्तीय आकृतीबंध पसरलेला आपल्याला दिसतो. हा दगडाने निर्माण केलेला जो विक्षेप असतो, बघा तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये दगड टाकून बघा, तिथे असं गोल 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 बाजूला लहरी गेलेले दिसतात, त्याला म्हणायचं तरंग किंवा लहरी. ते आपल्याला नीट लक्षात घ्यावं लागेल. पुढे तरंग गती कशाला म्हणायचं, मित्रांनो फार महत्त्वाच्या कन्सेप्ट मी स्पीडमध्ये घेतोय मुद्दाम थोडंसं, कारण की तुम्हाला आता हे कळायला काय करावं लागेल, याच्या आधीचे सगळे आपले जेवढे लेक्चर झाले आहेत ते सगळे बघणं गरजेचे आहेत.
ते काही यूट्यूबला उपलब्ध आहेत, मात्र सर्वच नाही. तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे काही लेक्चर्स तुम्हाला भेटतील आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स आणि त्याच्यावरील सगळ्या टेस्ट भेटतील. तरंगगती, तरंगाचे प्रसारण, ज्या वेगाने तरंग प्रसारित होतात त्याला तरंग वेग असे म्हणतात. बघा सरळ नावातच आहे. तरंग चाल कशाला म्हणायची? एका सेकंदामध्ये तरंगाने कापलेले अंतर, एका सेकंदामध्ये, त्याला चाल म्हणतोय आपण. रेडिओ लहरी म्हणजे काय? आवर्ती दोलन करणारे विद्युत व चुंबकीय क्षेत्र म्हणजे रेडिओ लहरी. बघा विद्युत व चुंबकीय क्षेत्र म्हणतो याला मी, रेडिओ लहरी. आणि पुढे अवतरंग, माध्यमाशिवाय हे अवतरंग प्रसारित होत असतात, हे तुम्हाला माहीत असतं. बघा माध्यमाशिवाय प्रसारित होतात अवतरंग, जसं विद्युत चुंबकीय तरंग, दृश्य प्रकाश लहरी. याच्यावर प्रश्न आहे. अवतरंग आणि अनुतरंग दोघांमधला फरक आहे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यात फरक आणि त्या दोघांमधलं त्याची उदाहरणं माहीत असले पाहिजे. अवतरंगाची उदाहरणं तोंडपाठ असले पाहिजे. क्षयकिरण, रेडिओ लहरी, सूक्ष्मतरंग, दूरचित्रवाणी संकेत, मोबाईल संदेश, सगळे अवतरंग आहेत. काही मग अवतरंग आणि अनुतरंगाचे मिश्रण सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये समुद्राच्या लाटा असेल, भूकंपाचे तरंग असतील, हेही माहीत असलं पाहिजे. प्रत्येक मुद्दा परीक्षेभिमुख आहे आणि बऱ्याच वेळेस हे एकदा वाचून किंवा एकदा ऐकून कळत नाही. याला वारंवार रिव्हिजन फार महत्त्वाची आहे. पुढे तरंग लांबी, दोन संलग्न तरंगावरच्या तत्सम किंवा अनुरूप बिंदूमधील जे अंतर असतं ना त्याला म्हणायचं तरंग लांबी. आता इथे जर तुम्ही बघितलं, माहिती नेणारे तरंग म्हणजे काय? तर वाहक तरंग. काय? माहिती नेणारे तरंगाला वाहक तरंग. आता याच्यामध्ये ते आपण AM आणि FM ह्या कन्सेप्ट असतात. IM परिवर्तन, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हटलं जातं, वारंवारता अपरिवर्तन, IM अपरिवर्तन. याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हटलं जातं. FM आणि आपण म्हणतो ना FM रेडिओचं, त्याच्या संदर्भातलं आहे. पुढे चॅनल कशाला म्हणायचं किंवा प्रणात कशाला म्हणायचं? ध्वनिक्षेपण करणारं जे रेडिओ स्थानक आहे त्याला ध्वनिक्षेपणासाठी वारंवारतेची एक संक्षिप्त व्याप्ती किंवा पल्ला दिलेला असतो, त्याला म्हणायचं प्रणात किंवा चॅनल. किती फ्रिक्वेन्सी आहे ते. ओके. HF कशाला म्हणायचं? हाय फ्रिक्वेन्सी, उच्च वारंवारता. WHF व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. हे संक्षिप्त रूप आहेत, महत्त्वाचे. दोलनकालाचं या ठिकाणी समीकरण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ओके. तर या महत्त्वाच्या बाबी आहेत. आता पुढे थोडंसं एक 2 मिनिटांमध्ये आपण पुन्हा रिवाईज जुन्या पुस्तकामधलं करणार आहोत. या ठिकाणी गतीच्या प्रकारासंदर्भात बघा, रेषीय गती, त्याची उदाहरणं एकदा लक्षात घ्या. आता वस्तू गतिमान केव्हा होते? तर एखादी स्थिर वस्तू आहे, तिला बल लावलं, वस्तू गतिमान होते. रेषीय गती मग बैलगाडी, मुंग्याची रांग, जी एकाच दिशेने जाते. रेषीय एक समान गती आणि त्याच्यामध्ये असमान गती सुद्धा असते. जर ठराविक वेळेत ठराविक अंतर पार पाडत असेल म्हणजे सारख्या गतीने जात असेल त्याला एक समान गती म्हणायचं. आणि गती जर वेगवेगळी असेल, घसरगुंडीवरून इथे गती जेवढं तुम्ही खाली आल तेवढी वाढत जाणार, त्याला असमान गती. म्हणजे रेषीय गतीचे 2 प्रकार इथे तुम्ही पाहिले. पुढे आंदोलित गती, याच्यामध्ये मग झोपाळ्याची हेलकावणे, पक्षाचे पंख, सतारीची तार. लक्षात ठेवा हे उदाहरणं. नियतकालिक गती, गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते, ती गती, तिला नियतकालिक गती म्हणायचं. त्याच्यामध्ये मग घड्याळाचा काटा आहे, सर्कसपटू आहे, परिभ्रमण करणं असेल चंद्र पृथ्वीचं, ठराविक वेळेमध्ये एक फेरी या ठिकाणी पूर्ण होत असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातो मी, यादृच्छिक गती, सतत दिशा बदलणारी गती जी आहे, याला मग फुलपाखरू असेल, रांगते बाळ असेल, भटके जनावर असेल, माळेतून पडलेल्या मोत्यांची गती यादृच्छिक आहे. याला एक विशिष्ट दिशा नाही आहे, यादृच्छिक. बघा रॅन्डम म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये, ती माहीत असलं पाहिजे. पुढे वर्तुळाकार गती, केंद्राभोवती फिरणारी, ज्याला गुराळात आपण बघतो चरक्याभोवती बैल फिरतायत, मेरी गोराऊंडची फिरणी असेल, सायकल मोटारीची टाकी, त्याच्यानंतर पंख्याची पाती असतील किंवा शेतकऱ्याची गोफण घर 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 वर्तुळाकार फिरते. पुढे चाल कशाला म्हणायचं? एकक कालावधीत वस्तूने पार केलेले अंतर भागिले त्या अंतर पार करण्यात जो काही वेळ लागतो त्याला म्हणायचं चाल. मग MKS एकक, मीटर पर सेकंद, CGS एकक, सेंटीमीटर पर सेकंद. पुढे ठराविक अंतर पार करण्यास किती वेळ लागला हे चालीवर अवलंबून असते. लक्षात घ्या, किती चाल आहे, चाल जितकी जास्त तेवढं अंतर कमी वेळेत पार होणार आहे. आणि शेवटचा एक लहानसा मुद्दा पण कामाचा, तो म्हणजे साधी यंत्रे. 6वीच्या पुस्तकातलं. साधी म्हणजे काय? बिनगुंतागुंतीची, ज्याला आपण पाटावर म्हणता, तुम्ही गावाकडचं खेड्यापाड्यातलं बघितलं असेल. म्हणजे यंत्राचा वापर काय होतो? तर त्याच्यामुळे श्रम कमी होतं, कमी वेळेमध्ये अधिक काम होतं, एकसारखे काम करता येते, कठीण कामे सोपे होतात. मग कोणकोणती यंत्र असू शकतात? उतरण आहे, माल मोटारी चढवायचं आहे, त्याला ते स्क्रू म्हणतो आपण किंवा पेचकस म्हणतो बघा, ती उतरण यंत्र आहे एक साधं यंत्र. कप्पी, खोल विहिरीमधून पाणी काढायचं असेल, भक्कम पायावर बसवलेली खाच असलेली चाक, इमारत बांधकामामध्ये सिमेंट कॉन्क्रीट वर नेण्यासाठी आपण वापरतो, किंवा यारी नावाचं एक नवीन यंत्र आपण म्हणतो, ते कप्पी आहे. ते सोपं जातं ना. चाक, याच्यामध्ये आस आहे, अक्ष आहे, सामानाची जड ओझी वाहून नेण्यासाठी आपण बघतो, चाकामुळे घरंगळत नेलं जातं ते सगळं. गोल पाईप असेल, सोपं जातं ना. आणि इतर साधी यंत्र, सायकल, छपाई यंत्र, शिवण यंत्र, क्रेशर, ही सगळी साधी यंत्र आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे तरप. तरप एक महत्त्वाचं यंत्र. जे तुम्ही टाईपरायटरचं बटन बघतात याच्यामध्ये तरपेचा वापर आहे. आधाराभोवती हलणारा व न वाकणारा दांडा म्हणजे तरप. मग याच्यामध्ये 3 प्रकार माहीत असले पाहिजे. बल, टेकू, भार. पहार जर बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला या तिन्हीचा हे येईल बघा. या ठिकाणी पहारीचं इथे भार आहे, समजा तुम्हाला काहीतरी उचलायचं आहे. इथे टेकू, इकडून एखाद्या दगडाला टेकू दिला तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही बल लावलंय. या बलाने इकडे खाली लोटलं की इकडचा दगड आपोआप वर उचलला जातो. तराजूमध्येही तसंच आहे. एका साईडला बल, एका साईडला भार. दुसरा प्रकार टेकू भार बल. ओपनर असतं बघा झाकण उघडण्यासाठी. तुम्ही 1 नंबर या ठिकाणी टेकवतात, मध्ये भार दिले जातात, मागून बल लावलं जातं. तिसरं असतं भार बल टेकू. रॉड असेल किंवा गाळे असेल किंवा गळ असेल, तुम्ही त्या ठिकाणी मध्यभागी बळ असतं, एका बाजूला टेकू आणि एका बाजूला भार असतो. तुमच्या समोर उदाहरण आहे. मला वाटतं एकदम सोपं या ठिकाणी आहे. एवढं सोपं पद्धतीने जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित तर मला वाटतं तुम्हाला खूप फायदा होईल आणि एकही प्रश्न चुकणार नाही. आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहेत. चला, लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, विविध कोर्सेसच्या लिंक खाली आहेत. त्या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ते कोर्सेस जॉईन करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला खूप फायदा त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.